ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांचे आजच्या साप्ताहिक कार्यक्रमात स्वागत आहे। आज आपण एका विशेष विषयावर चर्चा करणार आहोत। आपल्या जीवनामध्ये दिव्य ज्ञानाचे महत्त्व काय आहे। आपला दरवर्षीचा हा विशेष महिना आहे डिसेंबर महिना, ज्यामध्ये श्रील प्रभुपादांनी स्वतःची एक इच्छा व्यक्त केली होती की आपण या महिन्यात तरी गीता जयंती निमित्त सर्वाधिक गावोगावी शहरोशहरी प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण गीता फार सुलभ उपलब्ध करून द्यावी। आणि त्यामुळे आपण श्रील प्रभुपादांच्या या शब्दांमागे या विचारांमागे काय बरी प्रेरणा आहे, काय बरं त्यांचा दृष्टिकोन आहे, यावर आज चर्चा करणार आहोत। तर आपली दयनीय परिस्थिती काय आहे आपण बघू शकतो की आजच्या आपल्या जीवनात शास्त्र, आज आपण दुसऱ्या एका विषयावर बोलत होतो तेव्हा एक भक्त म्हणाले मी शास्त्र शुद्ध माहिती शोधून काढली। तर आम्ही शास्त्रांवर चर्चा नव्हतो करत, दुसऱ्या एका विषयावर चर्चा करत होतो। पण हा वाक्प्रचार बघा कसा आहे, त्याच्यात ते भक्त म्हणतात शास्त्र शुद्ध माहिती काढली। त्यांना म्हणायचं होतं की अधिकृत माहिती काढली, त्यांना म्हणायचं होतं की जी व्यवस्थित माहिती आहे ती मी शोधून काढली, पण त्यांनी शब्द काय वापरला, शास्त्र शुद्ध माहिती शोधून काढली। याचा अर्थ शास्त्रांमध्ये शुद्ध माहिती दिली आहे, शास्त्रांमध्ये अधिकृत माहिती दिली। का बरं असं? कारण शास्त्र हे परमेश्वराच्या श्वासोश्वासातून निर्माण झालेत। भगवान नारायणांचा श्वासोश्वास हे वेद निर्मिती आहेत। तर भगवंतांच्या हृदयातून जेव्हा आपल्याला ते काही ज्ञान देत आहेत तर ते शास्त्रांच्या रूपामध्ये वेद व्यास ऋषींनी लिहून ठेवलं। पण आजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शास्त्र वाचन, शास्त्र मनन, शास्त्र पठन, शास्त्र चर्चा हे पूर्णपणे अदृश्य आहे। आणि त्यामुळे आजच्या साधारण मुलांना पण मी बघतो संस्कृतीचा ऱ्हास आहे। आणि त्यामुळे रामायणामध्ये
रामचंद्रांचे 3 भाऊ कोणते, हा जरी प्रश्न विचारला तर आजच्या नवीन शाळेतल्या मुलांना हेही माहिती नाहीये की रामायणामध्ये रामचंद्रांचे 3 भाऊ कोण आहेत. तर शास्त्र दुरावा आहे, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अज्ञानाचा अंधकार आहे. आणि या अज्ञानाच्या अंधकारामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला भीती देणारी वाटते. आपल्या घरी पण जेव्हा आपण बघतो, कधी वीज गेली असेल, कधी अंधार असेल, तर लहान लहान गोष्टी आपल्याला अनोळखी वाटतात आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. तसंच आपल्या जीवनामध्ये जेव्हा शास्त्र शुद्ध माहिती, परमेश्वराबद्दल योग्य माहिती नसेल, तेव्हा अज्ञानामुळे फार भीती निर्माण होते. आणि भीतीचा एक दुष्परिणाम आहे की आपली बुद्धी नीट चालत नाही. भीतीग्रस्त वातावरणामध्ये आपल्या आपल्या इमोशन्सवर, आपल्या भावनांवर नियंत्रण राहत नाही. आणि त्यामुळे सगळ्यात सोपा मार्ग कुठला आहे तो आपण शोधतो. सुख सर्वजण शोधतायत आनंदमयोभ्यासात, पण सुख शोधण्याचा जो खरा वास्तविक मार्ग आहे तो आपल्याला वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये परमेश्वराने दिलाय. पण जेव्हा आपण भीतीग्रस्त होतो, जेव्हा अज्ञानामध्ये आपल्याला योग्य माहिती मिळत नाही, तेव्हा आपण तोच सुख शोधण्याचा मार्ग हा सहजासहजी काय मिळतंय ते बघतो. आज एक मी वाक्य वाचत होतो, त्यामध्ये लिहिलं होतं, जेव्हा आपल्या जीवनात जर श्रेष्ठ भक्त नसतील, जर आपल्या जीवनामध्ये प्रामाणिक भक्तांचं मार्गदर्शन नसेल, तर मग आपल्या जीवनामध्ये आपला नेहमी कल असेल की आपण सोप्यातला सोपा मार्ग शोधू, आपण कधी योग्य मार्ग बघणार नाही. तर यावरून आपल्या लक्षात येतं की आपल्या जीवनामध्ये योग्य माहिती किंवा योग्य ज्ञानाचं किती महत्व आहे. तो जेव्हा अज्ञान असतं, योग्य मार्गदर्शन नसतं, योग्य आपल्याला दृष्टी नसते, तेव्हा मग आपण सोपा मार्ग काय आहे? पापवृत्ती. सोपा मार्ग आहे पापकर्म. कोणालाही मारा, कोणाचाही काही वाईट करा, पण माझा फायदा व्हायला पाहिजे. त्यालाच तर आपण पापवृत्ती म्हणतो, भोगवृत्ती म्हणतो. तर म्हणून शास्त्राचा दुरावा आहे, म्हणून अज्ञान आहे. अज्ञानामुळे पापवृत्ती आणि कर्म आहे, आणि पापवृत्ती आणि कर्म असल्यामुळे आपलं जीवन तुच्छ जीवन आहे, पाशवी जीवन आहे. आपण आहार, निद्रा, भय आणि मैथुन यामध्ये पूर्णपणे गुरफटलेलो आहे. त्यामुळे बाहेर निघण्याचा जो मार्ग आहे हा आपल्याला परमेश्वराने दिलाय, पण तोच आपल्यापासून आजच्या या शिक्षण पद्धतीने, आजच्या साधारण समाजातल्या संस्कृतीने आपल्यापासून दूर केलाय. आणि त्या तुच्छ जीवनामुळे अयोग्य निर्णय, चुकीचे निर्णय, चुकीची वागणूक, चुकीचे विचार, चुकीचं बोलणं, चुकीचं उठणं, चुकीचं बसणं, यामुळे मग आपण दुःखांच्या महासागरात आज बुडलेलो आहे. तर श्रीकृष्णांची नेहमी एक इच्छा असते. श्रीकृष्ण म्हणतायत की आपण आपल्या भक्तांना, आपल्या सर्व जे मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना आपण एक चांगला आनंदाचं जीवन द्यावं. श्रीकृष्णांनी सुरुवातीला आपल्याला वेद का बरे दिले असतील? आपण त्यांचे अंश आहोत आणि अंश असल्या कारणाने आपण पण पवित्र आहोत. पण जसं प्रभुपाद त्यांच्या पुस्तकांमध्ये शिकवतात, आपण अणु आहोत आणि परमेश्वर हे विभू आहेत. म्हणून परमेश्वरांचं कधी पतन होत नाही. परमेश्वरांचं एक नाव आहे अच्युत. त्यांचं कधी पतन होत नाही, पण परमेश्वराला माहिती आहे, कारण आपण अंशरूपी आहोत. अंशरूपी असल्या कारणाने आपलं कधीही पतन होऊ शकतं. म्हणून पतन झालेल्या व्यक्तीला नेहमी एक उंच होण्याचा मार्ग असावा, म्हणून तर श्रीकृष्णांनी आपल्याला वेद दिले. वेदव्यास ऋषी हे श्रीकृष्णांचेच एक साहित्यिक अवतार आहेत आणि त्यामुळे त्यांच्याद्वारे श्रीकृष्णांनी आपल्याला वेद दिले. पण गमतीची गोष्ट अशी आहे की हे वेद प्राप्त करूनही जरी आज अनेक लोक जे वेदांना स्वीकार नाही करत आहेत, पण आपण त्यांच्याकडे काही काळासाठी जर दुर्लक्ष केलं तर जे लोक वेदांना स्वीकार करतायत ते तरी वेदांमध्ये दिलेल्या माहितीला पूर्णपणे स्वीकार करतायत का? आजही अनेक लोक जे शास्त्र वाचन करतात, पण त्या श्रीकृष्णांनी पवित्र मनाने, पवित्र भावनेने दिलेल्या पवित्र शब्दांचा पण दुसरा काहीतरी विक्षिप्त अर्थ काढतात. तर श्रीकृष्ण अनेक वेळा भगवद्गीतेमध्ये म्हणतायत, माम अनुस्मर युध्यच, म्हणतात मन मना भव मद भक्तो, माझा भक्त बना, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. पण
आधीच अधिकांश लोक वेद नाही वाचत आहेत, शास्त्र नाही वाचत आहेत. जे लोक शास्त्र वाचतात ते पण ते शास्त्र वाचून त्याची काहीतरी विक्षिप्त अशी समजूत देतात. आणि अनेक अनेक लोक या भ्रामक तत्वज्ञानामध्ये फसलेले आहेत. म्हणजे विचार करा, एकतर आधीच वेद नाहीत, एक तर आधीच शास्त्र आहेत, एक तर आधीच अधिकृत आपल्याला काही माहिती नाही आणि आपण पापवृत्तीमध्ये फसलोय आणि त्यामुळे आपण दुःखांच्या महासागरामध्ये बुडतोय. आणि ती परिस्थिती बघून श्रीकृष्ण जेव्हा वेदव्यास ऋषींच्या द्वारे आपल्याला वेद देत आहेत, ते वेद स्वीकारून पण आपण एवढे हुशार आहोत की आपण त्याच्यातून पण मायावाद शोधून काढला. आपण त्यामध्ये पण बघितलं की खरे तर श्रीकृष्ण जे सगुण आणि साकार आहेत ते पण माया रूप आहे त्यांचं. खरं परम सत्य हे निराकार, निर्गुण आहे. तर हे सर्व बघून श्रीकृष्णांना असं वाटत असेल, यांना मी किती मदत करायची आणि यांनी त्या मदतीला किती अस्वीकार करायचा. म्हणून तेच श्रीकृष्ण श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येतात आणि आपल्याला म्हणतात की निराकार आणि निर्गुण हे तत्व पूर्णपणे खोटं आहे. खरे श्रीकृष्ण जे आहेत, खरं परम सत्य जे आहे ते एक व्यक्ती आहेत. कधी आपण रेल्वे स्टेशनवर उभे असतो तेव्हा दुरून एक आगगाडी येताना दिसते आणि दुरून जेव्हा आगगाडी येते तेव्हा आपण त्याचा प्रकाश बघतो. समोर एक लाईट असतो त्याचा. काही काळानंतर ती आगगाडी जेव्हा अजून जवळ येते तेव्हा लक्षात येतं की त्या आगगाडीमध्ये फक्त समोर प्रकाश नाहीये, त्या आगगाडीमध्ये वेगवेगळे डबे आहेत. आणि जेव्हा ती आगगाडी मग समोर येऊन थांबते तेव्हा लक्षात येतं की त्या डब्यांमध्ये प्रवेश केल्यावर त्या डब्यांमध्ये व्यक्ती बसलेले आहेत. तर तशाच प्रकारे शास्त्रांमध्ये परमेश्वराला जाणण्यासाठी 3 स्तर दिलेत. आधी दुरून परमेश्वर केवळ एक शक्तीच्या रूपात, एका विलक्षण प्रकाशाच्या रूपात दिसतात. काही वेळानंतर लक्षात येतं की त्या प्रकाशामध्ये पण वेगवेगळे भाग आहेत. तिथे पण एक व्यक्तिमत्व आहे. तर त्याला म्हणतात आधी दिसते ती ब्रह्मज्योती, दुसरे दिसतात ते आहेत परमात्मा. आणि जेव्हा परमात्म्याशी पण आपलं नातं जोडतं किंवा आपण त्या तत्वांमध्ये खोल जातो तेव्हा लक्षात येतं परमात्मा हे एकटे नाही आहेत. परमात्मा त्या स्तरावर परमात्मा एकटे आहेत. पण जेव्हा परमात्म्यांशी आपलं नातं जुळतं तेव्हा लक्षात येतं की परमात्म्यांची लीला आहे, श्रीकृष्णांची लीला आहे. त्यांचे आई आहेत, त्यांचे वडील आहेत, त्यांचे प्रेयसी आहेत, त्यांचे भक्त आहेत. आणि तेव्हा ब्रह्मज्योतीच्या स्तरावरून उंच जाऊन परमात्म्याच्या स्तरावरून उंच जाऊन आपण भगवान या स्तरावर जातो. तर म्हणून तसंच त्या वेदांमध्ये जे श्रीकृष्णाने आपल्याला दिले, काही लोकांनी ब्रह्मज्योती प्रती आसक्ती दाखवली, काही लोक जे योगी आहेत त्यांना परमात्म्याशी आसक्ती आहे. तरी पण आगगाडी खरी जर समजायची असेल तर त्यामध्ये हे समजणं गरजेचं आहे की आगगाडीमध्ये डबे असतात आणि डब्यांमध्ये व्यक्ती असतात. तशाच प्रकारे जे आपल्याला श्रीकृष्णांनी वेद दिलेत, भगवद्गीता, भागवत, रामायण, महाभारत, यामध्ये बघा परमेश्वर एका ज्योतीच्या रूपात आपल्या समोर प्रस्तुत नाही केलेत. एका शांत चतुर्भुज व्यक्तीच्या रूपात आपल्या समोर प्रस्तुत नाही केलेत. परमेश्वर गीता, भागवत, रामायण, महाभारत यामध्ये एक आपल्यासाठी नेहमी मदतीची भावना असणारे, आपल्यासाठी नेहमी ज्यांचं काळीज हे नेहमी कोमळ आहे आणि आपल्याची चिंता करणारे, वारंवार आपल्या भक्तांना मदत करणारे भक्तवत्सल परमेश्वर आपल्या समोर प्रस्तुत केलेत. एकदा एक भक्त म्हणत होते की एका जीवात्म्याचं स्वरूप काय. अनेक वेळा आपण ऐकलंय श्री चैतन्य महाप्रभूने सनातन गोस्वामींना पहिली शिकवण दिलेली, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. जीवात्मा हा श्रीकृष्णांचा नित्यदास आहे. तशाच प्रकारे परमेश्वराचं स्वरूप काय. जसं जीवात्म्याचं ही एक क्रिया की दासत्व ही कधी सुटणार नाही. आपण इंद्रियांचं दासत्व करू, आपल्या परिवाराचं दासत्व करू, समाजाचं दासत्व करू, किंवा जर खूप बुद्धिमान असू तर परमेश्वराचं दासत्व करू, परमेश्वराच्या भक्तांचं दासत्व करू. तर दासत्व काही सुटणार नाही. ते आपलं स्वरूप आहे, मूळ परिस्थिती. तसा हा प्रश्न विचारला की परमेश्वराचं स्वरूप काय, परमेश्वराची मूळ परिस्थिती काय. त्याचं उत्तर काय माहितीये, परमेश्वराचं कधीही न सुटणार, जे परमेश्वरापासून कधीही कोणी हिरावून घेऊ शकत नाही असा स्वभाव काय माहितीये, परमेश्वराचं स्वरूप आहे भक्त वात्सल्य. कुठलीही गोष्ट असू दे, कुठलीही शास्त्र असू दे, कुठलीही लीला असू दे, त्यामध्ये परमेश्वराचं भक्त वात्सल्य कधी सुटणार नाही. कधी कोणाला वाटेल भगवंत खूप क्रूर आहेत, कधी वाटेल भगवंत खूप मधुर आहेत, पण सर्व लीलांमध्ये परमेश्वराचं भक्त वात्सल्य कधी सुटत नाही.
हे भक्त वात्सल्य ब्रह्मज्योतीच्या स्तरावर नाही प्रस्तुत होत. हे भक्त वात्सल्य परमेश्वराच्या परमात्मा स्तरावर कधीही प्रस्तुत होत नाही. हे भक्त वात्सल्य भगवान स्तरावर प्रस्तुत होतं. पण बघा कसं दुर्दैव आहे, परमेश्वराने आपल्याला त्याचं भक्त वात्सल्य दिलंय. ते भक्त वात्सल्य आपल्याला पटवून देण्यासाठी शास्त्र दिलेत, पण आपण त्या शास्त्रांमधून पण मायावाद शोधून काढला, अद्वैतवाद शोधून काढला आणि सांगितलं परमेश्वराला कान नाहीत, परमेश्वराला डोळे नाहीत, परमेश्वराला भावना नाही. आणि म्हणून कधी कधी जेव्हा लोक अशी तक्रार करतात, आम्ही परमेश्वराला किती प्रार्थना केल्या, पण आमच्या आयुष्यामध्ये दुःखाचा जो एक प्रवाह होता तो कधी थांबला नाही. तर त्यांना कधीतरी मी एकांतामध्ये असं सांगतो, तुम्ही जेव्हा प्रार्थना केल्या ना, तर त्या प्रार्थना ऐकण्यासाठी तुमच्या परमेश्वराला कान आहेत का? मग त्यांना लक्षात येतं, आम्हीच म्हणत होतो की परमेश्वर अद्वैत आहेत, परमेश्वराला व्यक्तिमत्व नाहीये. मग जर परमेश्वराला व्यक्तिमत्व नाहीये तर परमेश्वराला कान नाहीये. जर परमेश्वराला व्यक्तिमत्व नाहीये मग परमेश्वराला डोळे नाहीये. म्हणून ते जे निराकार निर्गुण भगवंत तुम्ही म्हणताय ना ज्याला, ते तुमचे दुःख बघू शकले नाही, ते तुमच्या प्रार्थना ऐकू शकले नाही. का बरं? कारण श्रीकृष्ण 4थ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते, तुम्ही जसे माझे शरण जाल तसं मी स्वतःला प्रस्तुत करतो. आपणच त्या श्रीकृष्णांच्या गोड व्यक्तिमत्वाला निराकार केला. आपणच त्या गोड श्रीकृष्णांच्या दयामय श्रीकृष्णांच्या करुणा सिंधू श्रीकृष्णांना कर्णमुक्त केलं. कारण व्यक्तिमत्व नाहीये. मग श्रीकृष्ण म्हणतात, ठीक आहे, मला व्यक्तिमत्व नाही, मग मला कान नाही, मला डोळे नाही, मग तुमचे दुःख मी बघू शकत नाही, तुमच्या प्रार्थना मी ऐकू शकत नाही. पण जर आपण भक्त असो, जर आपल्याला योग्य माहिती असेल, जर आपण गीता परंपरेमध्ये वाचली असेल, मला माहिती आहे की श्रीकृष्णांना कान आहे, श्रीकृष्णांचे सुंदर डोळे, श्रीकृष्णांची छान आपल्या प्रार्थना ऐकतात, श्रीकृष्ण आपले दुःख बघतात, तेव्हा मग श्रीकृष्ण आपलं भक्त वात्सल्य प्रकट करतात. म्हणून जेव्हा आपण निर्गुण निराकार म्हणतो तेव्हा श्रीकृष्णांना दुःख होतं. का दुःख होतं? आता मी या भक्ताची मदत कशी करू? तर बघा, श्रीकृष्ण वारंवार आपल्याला सांगतात, मी एक व्यक्ती आहे, मी एक भक्त वत्सल व्यक्ती आहे. जशी एक गाय, एका वत्स, संस्कृतामध्ये आपण मराठीमध्ये ज्याला वासरू म्हणतो त्याला संस्कृत भाषेमध्ये वत्स म्हणतात. म्हणून भक्त वात्सल्य, वात्सल्य हा शब्द कुठून आलाय? गायीचं एका वासराप्रती किती प्रेम असतं. गाय कशी वासरांच्या पूर्ण एका झुडपामध्ये बरोबर आपल्या वासराला शोधून काढते. गायीचं वासराप्रती जे प्रेम आहे ते श्रीकृष्णांचं तुमच्या आणि आमच्या प्रती आहे, जर आपण प्रामाणिक भक्त असू तर. पण एवढं सगळं देऊनही आपण त्या ज्ञानाला वेगळं एक रूप देतो आणि त्यामध्ये पण अद्वैतवाद येतो. म्हणून तेच श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येतात आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला एवढं काही दिलंय, म्हणाले कदाचित हे जे मी खोल तत्वज्ञान दिलंय ना, हे पण कदाचित कलियुगातल्या लोकांना पसंत पडणार नाहीत. कारण श्री चैतन्य महाप्रभू हे राधाराणींच्या भावनेत आहेत आणि राधाराणींची भावना म्हणजे आश्लिष्य वा पादरताम पिनष्टुमाम, तुम्ही मला जवळ घ्या किंवा तुम्ही मला नकारा, पण मी नेहमी तुमचा दास राहीन. तर श्री चैतन्य महाप्रभूंना लक्षात आलं, मी हे जे खोल तत्वज्ञान दिलंय हे कदाचित कलियुगातल्या लोकांना पटणार नाही. आज विचार करा, जगामध्ये किती भांडणं आहेत, आज देशादेशांमध्ये किती युद्ध चाललेत, आपल्याच देशामध्ये किती आंदोलनं चाललेत. या सर्व आंदोलन, या सर्व युद्ध, या सर्व भांडणांचं मूळ कारण काय माहितीये? बघा, तुम्हीच विचार करा, आपण कुठल्याही स्तरावर का असू दे ना, शाळा असते समजा, शाळेमध्ये पहिलीत विद्यार्थी आहेत, दुसरीत विद्यार्थी आहेत, तिसरीत विद्यार्थी आहेत. पहिलीतला विद्यार्थी आहे, त्याला जर तुम्ही बघितलं तर वय असेल त्याचं 5 किंवा 6 वर्ष असेल, जास्ती काही समज नसते, जास्ती काही अक्कल नसते. त्याच्यावर दुसरीतले, तिसरीतले, चौथीतले, 5वीतले विद्यार्थी असतात. तर त्याला नेहमी वाटत असतं की हे सगळे माझ्यापेक्षा मोठे आहेत. पण त्या पहिलीतल्या विद्यार्थ्यांसाठी पण एक श्रेष्ठ भावना असते. कधी माहिती आहे? जेव्हा तो त्याच्या खालच्या विद्यार्थ्यांना बघतो, नर्सरीतल्या विद्यार्थ्यांना बघतो, किंवा त्याच्या घरी त्याचा लहान भाऊ असेल, लहान बहीण असेल, तर हा जो पहिलीतला विद्यार्थी आहे, 5वी किंवा 6वीतला विद्यार्थी आहे, 5वी 6वी नाही, 5 किंवा 6 वर्ष वय असलेला विद्यार्थी आहे, तो सगळ्यांच्या अधीन आहे. पण सर्वांच्या अधीन असता असता तो कोणातरी शोधून काढणार ज्याच्यावर तो त्याचा हक्क बजावू शकतो.
ज्याला तो ऑर्डर देऊ शकतो. कंपनीमध्ये एखादा व्यक्ती जेव्हा नवीन जॉईन करतो तेव्हा तो कदाचित मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात लहान स्तरावर असेल आणि प्रमोशन घेऊन उद्या वर जाईल. पण सगळ्यात ज्युनियर लेवलला पण जो व्यक्ती जॉईन होतो तो वॉचमॅनवर बॉसिंग करतो. वॉचमॅनला माहिती आहे की हा साहेब आहे, सगळ्यात छोट्या लेवलचा साहेब आहे, पण शेवटी साहेब आहे. वॉचमॅनला तो दम देणार किंवा कॅन्टीन मध्ये जाऊन त्या वेटरला दम देणार. म्हणून खरं तर बघितलं, जीवनामध्ये आपल्या जेवढे संघर्ष आहेत, कंपनीमध्ये जेवढे संघर्ष आहेत, नात्यांमध्ये जेवढे संघर्ष आहेत, त्याचं मूळ कारण आहे कुठेतरी आपण कोणाच्या अधीन मानतो स्वतःला. मी यांच्या अधीन आहे, मी यांच्यापेक्षा अधीन आहे. पण कुठेतरी आपल्या जीवनामध्ये एक किंवा दोन व्यक्ती आपण असे शोधून काढतो ज्यांच्यावर आपण आपलं प्रभुत्व गाजवतो. आपण त्यांच्यावर बॉसिंग करतो. ज्या दिवशी आपल्याला लक्षात येईल माझी वस्तुस्थिती, माझी स्वरूप स्थिती, माझी मूळ ओळख कोणाचाही बॉस नाहीये मी कोणाचाही प्रभू नाहीये. त्यांचा मोठेपण आहे की ते प्रभू म्हणतात. ऍक्च्युली गुरु महाराजांनी मला नाव दिलंय दास, आणि गुरु महाराजांनी दास देऊन याचा अर्थ आहे मी यांचा पण दास आहे, यांचा पण दास आहे, यांचा पण दास आहे, यांचा पण दास आहे, सर्वांचा दास आहे. ज्या दिवशी आपल्याला लक्षात येईल मी केवळ 99 लोकांचा दास नाहीये आणि एका व्यक्तीचा बॉस नाहीये, मी 108 लोकांचा दास आहे, मी सर्वांचा दास आहे. ज्या दिवशी आपल्याला ते पटेल, ज्या दिवशी आपल्याला याचा साक्षात्कार होईल की मी कोणाचाही बॉस नाहीये, ऍक्च्युली त्या दिवशी आपले सर्व संघर्ष, त्या दिवशी आपले सर्व दुःख नष्ट होतील. सर्वात मोठे भक्त कोण आहेत? सर्वात मोठे भक्त भागवतातले कोण आहेत? तर नक्कीच आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्वात श्रेष्ठ, सर्वात महान भक्त आहेत वृंदावनातल्या गोपिका. आणि या वृंदावनातल्या गोपिकांचं काय भावना आहे माहितीये? वृंदावनातल्या गोपिका श्रीकृष्णांकडे बघतात आणि श्रीकृष्णांच्या हातामध्ये नेहमी एक बासुरी असते. तर बासुरीला बघून बघतात, या बासुरीला श्रीकृष्णांचे ओठ, त्यांचा मधुर रस हा नेहमी प्राप्त होतो. आम्हाला श्रीकृष्णांच्या ओठांचा मधुर रस कधी प्राप्त होत नाही. तर म्हणतात एका अर्थाने हे कॉम्पिटिटिव्ह मूड झाला ना, एका अर्थाने स्पर्धा झाली ना ही. आम्हाला श्रीकृष्णांच्या ओठांचा रस पाहिजे आणि आम्हाला ते नाही मिळत आणि या बासुरीला मिळतं. तेव्हा जर तुम्ही भागवत वाचलं, 10वा स्कंद वाचलं, तर गोपिका काय म्हणतात माहितीये? द्वेष करण्यापेक्षा म्हणतात काय भाग्यवान आहे ही बासुरी. म्हणतात या बासुरीचा जन्म कुठे झाला ग? म्हणतात वेणू आहे ना, वेणू म्हणजे बांबू बनलेलं आहे. म्हणतात हिचा जन्म झाला यमुने नदीच्या काठावर. यमुना नदी या बासुरीची आई आहे आणि यमुनाचा काठ हे या बासुरीचे वडील आहेत. तर म्हणतात आपण थोडं त्या आई वडिलांशी जाऊन बोलूया आणि त्यांना विचारूया. या गोपिका एकमेकांशी बोलतायत की आपल्याला पण असा कसा जन्म मिळेल जेणेकरून आपण श्रीकृष्णांच्या ओठांचा रस सतत ठेवू. आम्हाला श्रीकृष्ण रात्री भेटतात, पण ही बासुरी श्रीकृष्ण सोबत असते. जेव्हा या सर्वोच्च श्रेष्ठ गोपिका जेव्हा श्रीकृष्णांच्या मोरपंखाला बघतात, तेव्हा या सर्व श्रेष्ठ गोपिका म्हणतात या मोरपंखाचं काय सौभाग्य आहे, या मोरांचं काय सौभाग्य आहे की हे मोर आपला मोरपंख जेव्हा श्रीकृष्णांना देतायत तेव्हा श्रीकृष्ण लगेच त्या मोरपंखाला स्वीकारून आपल्या डोक्यावर, आपल्या मुकुटावर, आपल्या पगडीवर ठेवतायत. काय सौभाग्य आहे या मोरांचं, काय सौभाग्य आहे या बासुरीच्या आईचं आणि बासुरीच्या वडिलांचं. विचार करा, सर्व श्रेष्ठ भक्त आहेत आणि श्रीकृष्ण त्यांच्याशिवाय कधीही प्रसन्न होत नाहीत. आपण नेहमी म्हणतो राधा कृष्ण, सीता राम, लक्ष्मी नारायण, आधी अंतरंगा शक्ती आधी येते. तर या गोपिका आहेत, यांच्याशिवाय श्रीकृष्ण अपूर्ण आहेत. पण त्या गोपिका नेहमी म्हणतायत की आपण यांच्यासारखं सौभाग्यशाली कसं होणार. ही भावना आज जगामध्ये अभावात आहे. ही भावना शाळांमध्ये नाही शिकवत आहेत, ही भावना कॉलेजांमध्ये नाही शिकवत आहेत, ही भावना अनेक वेळा आध्यात्मिक संस्थांमध्ये पण नाही शिकवत. आणि जेव्हापर्यंत आपण श्रीकृष्णांबद्दल केवळ तात्विक सैद्धांतिक ज्ञान देऊ, पण जेव्हापर्यंत ही भावना आपण आपल्या भक्तांना शिकवणार नाही की खरी माझी वस्तुस्थिती आहे की मी दास दास दासानुदास आहे, तेव्हापर्यंत आपली आध्यात्मिक प्रगती होणार कशी? जेव्हापर्यंत आपण श्रीकृष्णांच्या श्रेष्ठ भक्तांच्या मार्गानुसार चालणार नाही, तेव्हापर्यंत आपली आध्यात्मिक प्रगती कृष्ण भावनामृतात होणार कशी? तर म्हणून खूप मोठी गोष्ट आहे की श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला ती भावना द्यायला आले आहेत. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी ही जेव्हा भावना दिली तेव्हा त्यांनी विचार केला की या माझ्या भावनेला दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं स्थापित करू हे पण शिकवणं गरजेचं आहे.
आणि म्हणून त्यांचे प्रमुख शिष्य श्रील रूप गोस्वामी त्यांनी विनंती केली, मी तर माझे केवळ 8 श्लोक श्री चैतन्य शिक्षाष्टकाच्या रूपामध्ये दिले आहेत, पण हे रूप गोस्वामी माझं प्रतिनिधित्व करून तुम्ही कृपया अनेक अनेक पुस्तकं लिहा, अनेक अनेक शास्त्र लिहा, ज्यामध्ये तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये मी ज्या भावना मांडतोय त्या भावना आत्मसात कशा करायच्या हे शिकवा. आणि त्यांच्या त्या शब्दांना मान देऊन श्रील रूप गोस्वामींनी आपल्याला श्री उपदेशामृत, भक्ती रसामृत सिंधू हे असे शास्त्र दिले आहेत. उपदेशामृतामध्ये 11 श्लोक आहेत आणि त्या 11 श्लोकामध्ये सुरुवात कुठून होते? वाचो वेगम, आपल्या बोलण्यावर नियंत्रण करा. पहिली शिकवण श्रील रूप गोस्वामी आपल्या सर्वांना देत आहेत, रूपानुग भक्तांना देत आहेत. आपल्या जिभेवर आपलं नियंत्रण पाहिजे, आपल्या वाक शक्तीवर आपलं नियंत्रण पाहिजे. वाचो वेगम मनसः क्रोध वेगम, मनावर नियंत्रण पाहिजे, क्रोधावर नियंत्रण पाहिजे. इथून सुरुवात करतायत. मग 6 प्रतिकूल गोष्टी भक्तीसाठी, 6 अनुकूल गोष्टी उत्साह, निषेध, असं करत 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 वृंदावन पर्यंत घेऊन जातात. वृंदावनमध्ये गोवर्धन पर्वताकडे घेऊन जातात आणि शेवटचा श्लोक उपदेशामृतामध्ये आहे, राधा कुंड, श्रीमती राधाराणी जिथे स्नान करायचे त्या कुंडाचा महिमा. 11 श्लोकांमध्ये श्री रूप गोस्वामींनी वाचो वेगम, साधारणातला साधारण व्यक्ती ज्याला आपल्या जिभेवर नियंत्रण नाहीये, कोणालाही कुठल्याही परिस्थितीमध्ये कसंही बोलतोय, लक्षात येत नाही कोणासमोर आपण कसं बोलायचं, त्या स्तरावरून श्री रूप गोस्वामी राधाकुंडाचा महिमा स्थापित करतात. विचार करा, रूप गोस्वामींकडे काय कौशल्य आहे. 11 श्लोकांमध्ये एका साधारण 3 गुणांनी बद्ध, रजोगुणांनी प्रभावित असलेल्या भक्तापासून त्याला शुद्ध भक्तीपर्यंत घेऊन जाते. आणि भक्ती रसामृत सिंधू मध्ये आपल्याला अनेक अनेक त्यांनी गोष्टी दिल्या आहेत, कसं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये श्रीकृष्णांना प्रेम करू शकतो. तर रूप गोस्वामींनी त्यांचं कर्तव्य केलं. त्या कर्तव्याला अजून विस्तृत करण्यासाठी सोप्या भाषेमध्ये श्री जीव गोस्वामींनी भरपूर पुस्तकं लिहिली. असं म्हणतात श्री जीव गोस्वामींनी स्वतः 4 लाख संस्कृत श्लोकांची रचना केली. एवढे थोर तत्वज्ञानी व्यक्ती जीव गोस्वामी. आणि तेव्हा जीव गोस्वामींना लक्षात आलं, आता हे सर्व ज्ञान श्रीकृष्णांनी दिलं, श्री चैतन्य महाप्रभूंनी त्याच्यातला जो मूळ भगवत भक्तीचा सार होता तो काढला. श्रील रूप गोस्वामींनी दैनंदिन जीवनामध्ये ती भगवत भक्ती कशी करायची हे सांगितलं. जीव गोस्वामींनी त्यांना विस्तृत केलं आणि त्या विस्तृत ज्ञानाला आता पसरवायची गरज आहे. तेव्हा मग श्रील जीव गोस्वामींनी आपले 3 शिष्य होते, त्यांचे शिक्षा शिष्य, दीक्षा शिष्य नाही आहेत त्यांचे, ते श्रील श्रीनिवास आचार्य, श्यामानंद पंडित आणि श्रीनिवास आचार्य, श्यामानंद, नरोत्तम दास ठाकूर. तर या 3 शिष्यांना त्यांनी आज्ञा दिली, आता हे सर्व पुस्तक आहेत, हे जाऊन तुम्ही वितरित करा. तर हे पहिलं पुस्तक वितरण आहे. आणि त्या पहिल्या पुस्तक वितरणामध्ये काय झालं माहितीये, जेव्हा ते पुस्तक ओरिसा या प्रदेशात आले तेव्हा तिथे एक राजा होता, बिरहमबीर म्हणून. त्या बिरहमबीर राजाला कोणीतरी जाऊन सांगितलं होतं की या 3 लोकांकडे खूप मोठं धन आहे. तर त्या व्यक्तीने सांगताना धन सांगितलं, यांना वाटलं काय पैसे आहेत, काही हिरे वगैरे. त्यांनी ते सर्व पुस्तकं चोरले आणि हे 3 भक्त जे ते पुस्तकं घेऊन निघाले होते, रात्री झोपले आणि सकाळी उठून बघतात तर रूप गोस्वामींची पुस्तकं, श्रील जीव गोस्वामींची पुस्तकं नाहीसे झाले, लुप्त झाले. विचार करा काय परिस्थिती असेल त्याची. त्यांना रडू येईना की आता आम्ही आमच्या गुरूंना काय तोंड दाखवावं, की सर्वात मोठी धनसंपत्ती श्रीकृष्णांची इच्छा, श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा, रूप गोस्वामींचे विचार, श्रील जीव गोस्वामींचं विस्तृतीकरण, आणि आता लुप्त झालं. आणि कसं लुप्त झालं? आमच्या दुर्लक्षामुळे, रात्री झोपलो आम्ही म्हणून. त्या परिस्थितीतून सावरून त्यांना ती पुस्तकं मिळाली आणि ती पुस्तकं काही वर्षांनी पुन्हा एकदा लुप्त झाली. आणि मग असं करत करत श्रील भक्ती विनोद ठाकूर आले. भक्ती विनोद ठाकूरांची इच्छा होती की पुन्हा एकदा भक्ती मार्ग आपल्याला मिळावा. आणि श्री भक्ती विनोद ठाकूरांनी अशी इच्छा व्यक्त केली की एक संस्था असावी आणि त्या संस्थेद्वारे नियोजनबद्ध पुस्तक वितरण व्हावं. असं नाही की एका व्यक्तीची इच्छा असेल तर तो करेल, एखाद्या व्यक्तीची नाही, आपण नियोजन केलं पाहिजे. म्हणून आध्यात्मिक मार्गावर संस्था निर्माण करण्याचा हा विचार भक्ती विनोद ठाकूरांचा आहे. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी परंपरेमध्ये तो विचार स्वीकारला आणि त्या विचाराला त्यांनी अंमलबजावणी केली. त्यांनी गौडीय मठ नावाची एक संस्था स्थापित केली आणि आपल्या परीने त्याचा विस्तार केला. आणि त्यांचे प्रमुख शिष्य एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी त्या श्रील भक्ती सिद्धांत सरस्वतींची जी एक संस्था होती गौडीय मठ, त्याला जागतिक स्तरावर विस्तार केला. आणि असे हे श्रील प्रभुपाद आहेत
ज्यांनी आपल्याला परंपरागत ज्ञान हे श्रीकृष्णांपासून श्री चैतन्य महाप्रभूंपर्यंत रूप गोस्वामी, जीव गोस्वामी, श्यामानंद पंडित, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, नरोत्तम दास ठाकूर, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर असं करत करत भक्तिविनोद ठाकूर, भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणून केवळ श्रील प्रभुपादांच्या भगवद्गीतेला हक्क आहे असं म्हणण्यासाठी भगवद्गीता जशी आहे तशी. अजून दुसरा कोणी व्यक्ती तसं म्हणू शकत नाही. का बरं? त्याच्यामध्ये भेसळ आहे. म्हणून जेव्हा परिवर्तन होतं, आपल्या आज सकाळी एका भक्तांशी मी बोलत होतो, ते भक्त म्हणत होते इस्कॉन मध्ये जुळण्याआधी मी एका दुसऱ्या संस्थेशी जुळली होती, तिथे पण विष्णूंचीच भक्ती शिकवतात, श्रीकृष्णांचीच भक्ती शिकवतात, पण म्हणाले तिथे आम्हाला श्रीकृष्णांचं ज्ञान भरपूर मिळालं, श्रीकृष्णांची माहिती भरपूर मिळाली, अमाप माहिती मिळाली, पण श्रीकृष्णांची आसक्ती म्हणाले आम्हाला इस्कॉन मध्ये आल्यावर मिळाली. श्रीकृष्णांवर एवढं मनन, श्रीकृष्णांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर एवढी चर्चा आम्हाला केवळ इस्कॉन मध्ये मिळाली. ज्ञान भरपूर होतं, आदर भरपूर होता, पण आकर्षण, आसक्ती, प्रेम, भावना म्हणाले हे केवळ आम्हाला इस्कॉन मध्ये मिळालं. त्यांच्याशी बोलत होतो की श्रील प्रभुपादांनी आपल्याला जी पुस्तकं दिली आहेत ते हृदयामध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी दिले आहेत, बुद्धीमध्ये माहिती निर्माण करण्यासाठी नाही दिले. आपलं किती मोठं सौभाग्य आहे की आपल्या सर्वांचा जन्म हा विशेष म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंच्या नंतर झालाय. श्री चैतन्य महाप्रभूंच्या आधी वेद होते, शास्त्र होते, पण त्यात भक्ती नव्हती, त्यामध्ये अद्वैतवाद होता. आणि श्री नित्यानंद प्रभूंच्या नंतर विशेष त्यांचे प्रमुख सेनापती एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या नंतर आपला जन्म झालाय, जेणेकरून आपल्याला मिळालाय. तर आपण श्रीमद भागवतामध्ये स्कंद क्रमांक 10 आणि अध्याय क्रमांक 2 यामध्ये सर्व देवी देवता आहेत, ते गर्भवती देवकी मातेला प्रार्थना अर्पण करतात. तर या श्लोकामध्ये ते म्हणतात सा देवकी सर्व जगन निवास भूता नितराम नरेजे भोजेंद्र गेहे अग्निशिखे वरुद्धा सरस्वती यथा ज्ञान खले सतामती. यामध्ये म्हणताय की भोजेंद्र गेहे, कंसाच्या गृहात, कंसाच्या घरी अग्निशिखेवर उद्धा, एका पात्रामध्ये, एका भांड्यामध्ये जर आपण अग्नी ठेवली आहे तर कशी असते ती? तर ती सगळीकडून बंद आहे ती अग्नी, पण शेवटी अग्नी आहे ना, अग्नीचा प्रभाव आहे. तिला तुम्ही झाकून ठेवलं असेल पण शेवटी अग्नी आहे. तर म्हणतात तसंच जेव्हा देवता लोक कारागृहात पोचले तेव्हा त्यांनी देवकी मातेला बघितलं, तर देवकी मातेच्या गर्भामध्ये श्रीकृष्ण होते. तर एका अर्थाने आवरण होतं त्यांच्यावर, पण देवकी माता ही अशी पूर्ण प्रकाशमय होती आणि सर्व देवी देवता येऊन त्यांना नम्र नमस्कार करत होते. तेव्हा शुकदेव गोस्वामी वर्णन करतात या श्लोकामध्ये, तदनंतर देवकीने सर्व कारणांचे कारण आणि अखिल विश्वाचा आधार असणाऱ्या भगवंतांना आपल्या चित्ती धारण केले, परंतु ती कंसाच्या कारागृहामध्ये बंदिस्त होती आणि म्हणून ती एखाद्या पात्रामध्ये बंदिस्त असलेल्या अग्निज्वालांप्रमाणे, अथवा इथे आता चौथ्या ओळीमध्ये शुकदेव गोस्वामी म्हणतात सरस्वती यथा ज्ञान खले मती. ज्ञान खल, खल पुरुष म्हणतो ना आपण, खल पुरुष म्हणजे वाईट पुरुष. तर ज्ञान खल, जर तुम्ही याचं भाषांतर आणि तात्पर्य वाचलं भागवतामध्ये, तर ज्ञान खलाला प्रभुपाद म्हणतात ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे पण तो त्या ज्ञानाचा वाटप नाही करणार, तो त्या ज्ञानाला दाबून ठेवणार. तर म्हणतात सरस्वती ज्ञान यथा ज्ञान खले सतामती. तर म्हणून इथे लिहिलंय अथवा पात्रांमध्ये अग्नी झाकून ठेवली आहे, अथवा ज्ञान संपन्न असूनही मानवतेच्या कल्याणार्थ ज्ञान वितरण करू न शकणाऱ्या ज्ञान खल व्यक्तीप्रमाणे दिसू लागली. तर या तात्पर्यामध्ये प्रभुपाद खूप छान तात्पर्य लिहितात आणि प्रभुपाद आपल्याला सांगतात की भारताची खरी संस्कृती होती तिचा अध्यात्म, भारताची खरी दौलत, खरे धन होतं त्याचे शास्त्र, पण लोकांनी हे ज्ञान मिळवून, हे भागवत, हे रामायण मिळवून त्याचं कधी वाटप नाही केलं, त्याचं कधी वितरण नाही केलं. आणि अशाच प्रकारे म्हणतात श्रीकृष्ण हे गर्भवती देवकी मातेच्या गर्भात आहेत, पोटात आहेत, पण कंसाने त्यांना बंदिस्त करून ठेवलंय. जशा प्रकारे एखादा ज्ञान खल व्यक्ती हा ज्ञानाला दाबून ठेवतो. पण प्रभुपाद सांगतात कितीही काही असू द्या, आपल्याला कृष्णलीला माहिती आहे ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण
प्रकट होतात आणि त्या कंस राजाला त्यांनी मारलं. तशाच प्रकारे म्हणतात, जरी मोठ्या मोठ्या साधू संतांनी, जरी या देशातल्या पुढाऱ्यांनी, जरी या देशातल्या तत्वज्ञानी लोकांनी श्रीकृष्णांचं अधिकृत ज्ञान दाबून ठेवण्याचा प्रयत्न केलाय, पण शेवटी पात्रामध्ये जी अग्नी आहे ना, ती अग्नी एवढी ज्वलनशील आहे, कधी कधी ती त्या पात्राला जाळते आणि कधी त्या पात्राला जाळून संपूर्ण घराला पण नष्ट करते. कधी कधी असं होतं, स्वयंपाक करता करता एका छोट्याशा पात्रामध्ये अग्नी असते, किचन जळतं, पूर्ण घर जळतं आणि अग्नी छोटीशी असते, तिथून सुरुवात झाली असते. तसंच श्रील प्रभुपाद म्हणतात, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ यामध्ये श्रीकृष्णांचा पहिल्यांदा वास्तविक जन्म झालाय. आतापर्यंत श्रीकृष्ण जे प्रस्तुत होते ते खोटे श्रीकृष्ण होते, ते वास्तविक श्रीकृष्ण होते. आता पहिल्यांदा परंपरेमध्ये श्रीकृष्ण आता अवतरित झालेत आणि या श्रीकृष्णांच्या ज्ञानाला, या प्रभुपादांच्या पुस्तकांना जर कोणी दाबायचा प्रयत्न केला तर जशी अग्नी त्या घराला जाळून टाकते तसा तो व्यक्ती पण नष्ट होईल. आता मात्र श्रील प्रभुपाद आपल्याकडे बघतायत. श्रील प्रभुपाद म्हणतायत, श्रीकृष्णांनी शास्त्र दिले पण लोकांनी त्याला दुसरं वळण दिलं. रूप गोस्वामी आले, श्री चैतन्य महाप्रभू आले, सगळं करत करत आतापर्यंत मी तुम्हाला योग्य ज्ञान देतोय. आता या योग्य ज्ञानाला, या वास्तविक प्रामाणिक अधिकृत ज्ञानाला तुम्ही तुमच्याकडे दाबून ठेवणार की तुम्ही त्याला वितरित करणार. तर जशी पात्रामध्ये अग्नी ज्वाळा असतात आणि त्या झाकून राहत नाही, शेवटी त्या ज्वाळेला पण स्वतःची शक्ती आहे, पात्राला नष्ट करतात. तसंच इथे तुलना होते, गर्भवती देवकी माता आहे, त्यांच्या गर्भाची तुलना होते त्या पात्रामध्ये जी अग्नी आहे त्याच्याशी. तर अशा प्रकारे इथे सरस्वती जे म्हटलंय ना, तर सरस्वती वास्तविक ज्ञान याला प्रतिनिधित्व करते. पण जेव्हा आपण योग्य ज्ञानाचा वापर श्रीकृष्णांच्या सेवेसाठी नाही करत, श्रीकृष्णांना काही प्रामाणिक सेवा अर्पण करण्यासाठी नाही करत, तेव्हा तीच सरस्वती आपल्याला त्रास देऊ शकते. याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो. रावण, शूर्पणखा आणि कुंभकर्ण हे तपस्या करत होते आणि तपस्या करून त्यांना एकच पाहिजे होतं की आम्हाला भक्तांना, साधूंना, भगवंतांना त्रास द्यायचा आहे. आणि जेव्हा ब्रह्माजी हे कुंभकर्णासमोर प्रस्तुत झाले तेव्हा कुंभकर्णाला विचारायचं होतं, असं म्हणायचं होतं की इंद्रावर विजय पाहिजे मला. पण त्यावेळेस सरस्वती देवी त्यांनी बघितलं की हा विशाल काय राक्षस आहे, या विशाल काय राक्षसाने जर योग्य शब्द वापरले आणि ब्रह्माजींनी जर वरदान दिलं तर त्रास होणार. म्हणून सरस्वती त्यांच्या जिभेवर गेली आणि इंद्र म्हणायच्या ऐवजी थोडे शब्द बदलले, ध्वनी बदलला आणि त्यांनी म्हणलं निद्रा. इंद्र आणि निद्रा हे मिळते जुळते आहेत. सरस्वती देवींनी आपली सेवा केली आणि त्यांनी म्हटलं मला निद्रा द्या, आणि तेव्हा त्या दिवशीपासून मग तथास्तु लगेच म्हटले ब्रह्माजी तिथून निघून गेले. मग त्यांना 6 महिन्याची निद्रा प्राप्त झाली आणि त्यानंतर मग त्यांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे कोणी म्हणेल की मी सरस्वती देवीचा उपासक आहे, काय प्रॉब्लेम आहे? तर ती सरस्वती देवी तुम्ही इंद्र विजय म्हणता म्हणता निद्रा काहीतरी म्हणाल आणि निद्रा म्हणून मग झोपी जाल. तर म्हणून सरस्वती ही श्रीकृष्णाची भक्त आहे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलेत पण एक असा प्रसंग येतो जिथे खूप मोठे विद्वान पंडित होते, दिग्विजयी पंडित होते, त्यांचं नाव होतं केशव काश्मीरी. तर त्या केशव काश्मीरींवर सरस्वती देवींची एक विशेष कृपा होती. कधीही कुठलाही श्लोक बोलायचे आणि खूप मोठे विद्वान पंडित होते. पण एक दिवशी त्यांची एक भेट झाली श्री चैतन्य महाप्रभूंशी, निमाई पंडितशी, आणि निमाई पंडितांनी त्यांचा गर्व बघितला आणि त्यांना काही प्रश्न विचारले. तेव्हा ते दिग्विजय पंडित जे सर्वांशी वादविवाद करण्यामध्ये नेहमी विजयी व्हायचे, ते त्या 14 वर्षांच्या निमाई पंडितासमोर काही बोलू शकले नाही. आणि त्या दिवशी त्यांना लक्षात आलं की सरस्वती देवींनी माझ्यावरची कृपा हिरावून घेतली. त्या दिवशी रात्री त्यांनी खूप प्रार्थना केली सरस्वती देवींना आणि सरस्वती देवींना प्रश्न विचारला, तुम्ही आज माझी मदत का नाही केली? तेव्हा सरस्वती देवी म्हणतात की तू माझा उपासक आहेस, पण मी ज्यांची उपासक आहे त्यांच्यासमोर मी काही बोलू शकत नाही. तुम्ही निमाई पंडिताला शरण जा. आणि मग ते केशव काश्मीरी नावाचे जे महान दिग्विजयी पंडित होते त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंची शरण स्वीकारली. तर सरस्वती ही प्रामाणिक ज्ञान देते. आणि जर आपण श्रीकृष्णांप्रती समर्पित असू, जर आपण श्रीकृष्णांप्रती नेहमी प्रामाणिक असो, तर तीच सरस्वती देवी आपल्याला योग्य वेळी योग्य शब्द देईल, योग्य विचार देईल, जेणेकरून आपण श्रीकृष्ण भक्ती स्वतः आत्मसात करू आणि ती श्रीकृष्ण भक्ती इतरांना देऊ.
पण जर आपण खल प्रवृत्तीचे असलो तर तीच सरस्वती देवी आपल्या जिभेवर बसून इंद्राच्या ऐवजी निद्रा बोलेल आणि मग काहीतरी विपरीत आपल्याकडून घडू शकतं. एक खूप सुंदर श्लोक आहे, ते देवता म्हणतात. तर म्हणतात ते श्रीकृष्णांना उद्देशून, श्रीकृष्ण गर्भावस्थेत आहेत तेव्हा देवता म्हणतात, स्वयं समुत्तीर्य सुदुस्तरम द्युमन भवार्णवम भीममदभ्र सौहृदा भवत्पदांभोरुहनावमत्र ते निधाय याता सद अनुग्रहो भवान. यामध्ये देवता म्हणतात, हे भगवान, तुम्ही सूर्य समान तेजपुंज आहात. तुम्ही आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा तृप्त करण्यास सदैव तत्पर असता आणि या कारणास्तव तुम्ही कल्पवृक्ष वांछा कल्पतरू म्हणून ओळखले जातात. जेव्हा तुमचे भक्त आचार्यगण हा भयंकर अज्ञानाचा सागर पार करण्यासाठी तुमच्या चरण कमळांचा पूर्ण आश्रय स्वीकारतात, तेव्हा ते हा भवसागर तरून जाण्याचा सुलभ मार्ग आपल्या मागे या पृथ्वीवर सोडून पुढे जातात. तर यामध्ये एक तुलना केली, भवत पदांबोरुह नावम अत्रते. म्हणतात श्रीकृष्णांचे चरण हे या भवसागर पार करण्याच्या एका नावेप्रमाणे आहेत, एका होडीप्रमाणे आहेत, एका बोट प्रमाणे आहेत. भवत पदांबोरुह नावम अत्रते. पण या बोटीमध्ये तुमचे शुद्ध भक्त बसतात, तुमच्या चरणांची शरण घेतात आणि या भवसागराला पार करतात. पण गमतीची गोष्ट काय, या जगामध्ये जेव्हा आपण एका सागराला पार करण्यासाठी एका बोटीमध्ये किंवा एका होडीमध्ये बसतो, तेव्हा ती बोट अशी आपल्याला पार करून घेऊन जाते आणि जेव्हा आपण त्या काठी उतरतो तेव्हा ती बोट कुठे असते, ती होडी कुठे असते, ती तिथेच राहते. पण त्या श्लोकामध्ये देवता म्हणतात, तुमचे शुद्ध भक्त तुमच्या चरणांच्या होडीमध्ये बसतात, सेवा करतात आणि या भवसागराला पार करतात. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती होडी वैकुंठाच्या काठी नाही उरत, ती होडी पुन्हा एकदा पृथ्वीवर येते, ज्या होडीमध्ये पुन्हा एकदा त्यांचे अनुयायी बसू शकतात आणि पुन्हा एकदा वैकुंठाला जातील, पुन्हा ती होडी आपोआप पृथ्वीवर येते पुन्हा. अशा प्रकारे म्हणतात, तुम्हाला आपल्या अन्य भक्तांविषयी अपार दया असल्यामुळे तुम्ही या मार्गाचा उपयोग या अन्य भक्तांना सहाय्य करता. याचा अर्थ, याच्या तात्पर्यामध्ये श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला सांगतात की ही जी होडी इथे लिहिलंय की शुद्ध भक्त अमुक अमुक होडीमध्ये बसून वैकुंठाला जातात आणि नंतर तीच होडी इतर भक्तांसाठी ठेवून जातात, ती होडी काय आहे? तर या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला म्हणतात की ती होडी म्हणजे भक्ती विस्तारित, भक्ती प्रचार करण्यासाठी असलेले संस्था. जे शुद्ध भक्त या जगामध्ये येतात ते एक भक्ती विस्तार, भक्ती प्रचार करण्यासाठी संस्था स्थापित करतात आणि त्या संस्थेच्या आधारावर स्वतः पण जातात, पण ती संस्था मागे सोडून जातात, जेणेकरून असंख्य लोक त्या संस्थेमध्ये भाग घेतील, त्या होडीमध्ये बसतील आणि वैकुंठाला प्राप्त करतील. इस्कॉनची स्थापना श्रील प्रभुपादांनी 1965 मध्ये केली, 1966 मध्ये केली. पण 500 वर्षापूर्वी, 400-450 वर्षापूर्वी श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी इस्कॉनची स्थापनेची भविष्यवाणी या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये केली आहे की शुद्ध भक्त हे एक भक्ती संस्था सोडून जातात. विचार करा, आपलं किती मोठं सौभाग्य आहे, अशा या भक्ती संस्थेशी आपण जोडलेलो आहे. तर हे जे श्लोक स्क्रीनवर आता आहे ते देवता म्हणतात. तर 5व्या स्कंदामध्ये पण देवता जेव्हा परमेश्वराला भेटतात तेव्हा एक श्लोक म्हणतात. तर त्या श्लोकामध्ये म्हणतात, हे भगवंत, एखादा व्यक्ती तुम्हाला सोडून, तुमची शरणागती सोडून, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्य मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति. जे श्रीकृष्णाची शरण घेतात ते केवळ मायाला तरून जाऊ शकतात, ते केवळ या महासागराला तरून जाऊ शकतात. तर देवता 5व्या स्कंदामध्ये एका श्लोकामध्ये आपल्या प्रार्थना अर्पण करताना म्हणतात, जो व्यक्ती तुमची शरण सोडून या भवसागराला पार करण्याचा प्रयत्न करेल, असं आहे, श्वलंगुलेन अतितरती मृत्यू. श्व म्हणजे कुत्रा, लंगुलेन म्हणजे त्याची मागची पूछ, मराठी में क्या बोलते हैं उसको, पूछ को, शेपूट, शेपूट. तर देवता म्हणतात, अमुक अमुक भक्त जर श्रीकृष्णांना सोडून या भवसागराला पार करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा प्रयत्न काय माहितीये, एका पोहणाऱ्या कुत्र्याची शेपटी धरून तो महासागराला पार करेल. हास्यास्पद आहे की नाही हे? तर देवता म्हणतात, हे इस्कॉन मधला एक भक्त, अमुक अमुक सेंटरचा एक सेंटर लीडर आहे, तो नाही म्हणत आहे. देवी देवता म्हणताय, श्रीकृष्णांची शरणागती सोडून जर कोणी भवसागर पार करत
करत असेल तर एका कुत्र्याच्या शेपटीला धरून जर आशा असेल मी महासागराला प्राप्त करेन, तर किती हास्यास्पद आहे. तशा प्रकारे ते हास्यास्पद आहे. आणि तेच देवता श्रीकृष्ण 11व्या स्कंदामध्ये उद्धवाशी जेव्हा बोलतात, गुरु तत्वावर जेव्हा बोलतात, तेव्हा एका श्लोकामध्ये म्हणतात सर्व देव मयो गुरु. श्रीकृष्णांचं म्हणणं आहे आपले प्रामाणिक आध्यात्मिक गुरु जे श्रीकृष्णांचं प्रामाणिक प्रतिनिधित्व करतात, श्रीकृष्णांना प्रिय आहेत, ते श्री गुरु सर्व देव मयो गुरु. त्या गुरूंच्या शरीरामध्ये सर्व देवी देवता वास करतात. तर कुठे आपण देवी देवतांची पूजा करतोय आणि कुठे आपल्या समोर श्रील प्रभुपादांसारखे प्रामाणिक शुद्ध भक्त आहेत, ज्यांनी आपल्याला भक्ती संस्था स्थापित केली, ज्यांनी आपल्यासाठी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ दिलं, त्यामध्ये विस्तारपूर्वक आपले तात्पर्य देऊन आपल्याला ज्ञानाची एक गंगा नदी वाहू घातली आहे, त्यामध्ये आपण कधीही आंघोळ करू शकतो. अशा प्रकारे देवी देवता वारंवार भागवतामध्ये आपल्याला विनवण्या करतायत. श्रीकृष्णांची शरण घ्या, श्रीकृष्णांच्या प्रामाणिक भक्तांची शरण घ्या आणि श्रीकृष्णांच्या प्रामाणिक भक्तांचा जो परंपरागत प्राप्त झालेला संदेश आहे त्याची शरण घ्या. काही दिवसांपूर्वी मी एक विचार करत होतो की श्रील प्रभुपादांनी आपल्याला इस्कॉन संस्था दिली आहे आणि त्या इस्कॉन संस्थेच्या उद्दिष्ट काय आहे, त्या इस्कॉन संस्थेच्या त्यामध्ये आपण काय करावं, काय नाही करावं, इस्कॉन संस्थेमध्ये आपण मूर्ती पूजा कशी करावी, इस्कॉन संस्थेमध्ये आपण आपली वेशभूषा कशी ठेवावी, इस्कॉन संस्थेमध्ये आपण प्रचार कसा करावा, या सर्वांची सर्व अरेंजमेंट करून दिली. आपल्याला मूर्ती दिल्या, मूर्तींची पूजा कशी करायची ते शिकवलं, आपल्याला आपलं जीवन कसं जगावं त्यासाठी पुस्तकं दिली, ते पुस्तकं शिकवून स्वतःचे लेक्चर्स दिले, त्यांचे भक्त दिले की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा परिस्थिती बदलेल त्या परिस्थितीमध्ये आपण कसं शुद्ध भक्ती करावी, सर्व काही देऊन श्रील प्रभुपाद आपल्याला सोडून गेले. जर आपण श्रील प्रभुपादांनी दिलेले हे सर्व मार्गदर्शन स्वीकारले, यश आपल्याला मिळेल का? जर श्रील प्रभुपाद श्रीकृष्णांचे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत, ज्यांनी काय आदर्श स्थापित केला की जेव्हा संस्था स्थापित केली तेव्हा स्वतःच्या नावाची संस्था स्थापित नाही केली. अन्य आध्यात्मिक गुरु जेव्हा संस्था स्थापित करतात तेव्हा त्या गुरूंच्या नावाचा प्रमुख भाग असतो संस्थेचा. अमुक अमुक मिशन, अमुक अमुक संस्था. तुम्ही बघा भारतामध्ये किती आध्यात्मिक संस्था आहेत, त्या सर्व आध्यात्मिक संस्थांचं नाव त्या आचार्य किंवा त्यांचे जे प्रमुख गुरु आहेत त्यांच्या नावाने आहे. श्रील प्रभुपादांनी काय आदर्श स्थापित केला? अजूनही बारामतीमध्ये कितीतरी लोक असतील, त्यांना हरे कृष्ण माहिती आहे, त्यांना इस्कॉन माहिती आहे, त्यांना वार्षिक कृष्णाई लॉन्स मध्ये जिजाऊ भवनामध्ये होणारी जन्माष्टमी माहिती आहे, पण त्यांना जर विचारलं ही इस्कॉन संस्था स्थापित कोणी केली माहित नाही. कोणीतरी इंग्रज असतील, नाही कोणतरी फॉरेनर लोकांची आहे ना ही संस्था. प्रभुपादांनी स्वतःला नेहमी मागे ठेवलं, तर त्यांच्या स्वतःच्या वागणुकीपासून त्यांनी ते आदर्श स्थापित केले की आपल्याला श्रीकृष्णांना पुढे करायचंय, स्वतःला मागे ठेवायचंय. जर आपण श्रील प्रभुपादांची ही शिकवण स्वीकारली, जर आपण श्रील प्रभुपादांचं हे प्रशिक्षण जर स्वीकारलं, आताच एका भक्तांशी चर्चा करत होतो, म्हणाले होते 15व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 6 भगवद्गीता, त्याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद प्रशिक्षणावर बोलतात. तर श्रील प्रभुपाद नेहमी म्हणायचे मी हे सर्व तुम्हाला देतोय, पण कशासाठी देतोय? मला द्यायचंय म्हणून नाही देतोय, तुम्हाला याची गरज आहे म्हणून देतोय. डॉक्टर आपल्याला औषध देतात, डॉक्टरांची गरज आहे म्हणून नाही, एका बिमार व्यक्तीला ते औषध स्वीकारायची गरज असते म्हणून. श्रील प्रभुपादांनी केवळ आपल्याला संस्था नाही दिली, श्रील प्रभुपादांनी केवळ आपल्याला भगवंत नाही दिले, श्रील प्रभुपादांनी केवळ आपल्याला पुस्तकं नाही दिली, तर त्या सर्वांद्वारे आपल्याला प्रशिक्षण पण दिलं. आणि ते जर प्रशिक्षण आपण स्वीकारलं तर कुठेतरी आपल्याला एक खात्री पाहिजे, अधिकृत मार्गावर आपण चालत आहोत. आणि जर आपण अधिकृत मार्गावर चालत आहोत तर श्री कृष्ण आपल्याला स्वीकार करतील. तेव्हा कुठे आपल्याला प्रभुपाद म्हणू शकले माझी धोतर पकडा, माझी धोती पकडा आणि मी तुम्हाला वैकुंठाला घेऊन जाईल. जरी तुमच्यामध्ये स्वतः क्षमता नसेल तर मी जे म्हटलंय, मी जे स्थापित केलंय, परंपरेमध्ये स्थापित केलंय, त्याला तुम्ही अवलंबन करा, तुम्हाला यश मिळेल. आणि जर अमुक अमुक इस्कॉन सेंटरमध्ये, अमुक अमुक इस्कॉन मध्ये आपण जर श्रील प्रभुपादांना बाजूला ठेवलं, श्रील प्रभुपादांना बाजूला ठेवायचं म्हणजे श्रील प्रभुपादांच्या शिकवणीला बाजूला ठेवायचं. श्रील प्रभुपादांना बाजूला ठेवायला, श्रील प्रभुपाद येऊन काही भांडणार नाही आपल्यासोबत.
श्री प्रभुपादांना वेळ आहे तेवढा आपल्याशी भांडतील, अरे मला काय तुम्ही प्राधान्य नाही देता इथे, नाही. श्रील प्रभुपाद शांतपणे बसलेत. तर अमेरिकेमध्ये एक खूप प्रमुख मंदिर आहे. मी तुम्हाला अधिक त्याचे डिटेल्स देऊ शकत नाही. पण खूप महत्वाचं एक मंदिर आहे अमेरिकेमध्ये. तिथे श्रील प्रभुपादांची मूर्ती होती. आणि एक काळ असा आला जेव्हा त्या मंदिरामध्ये तिकडचे जे लीडर होते त्यांनी श्रील प्रभुपादांची शिकवण बाजूला ठेवली आणि म्हणाले, श्रील प्रभुपाद जेव्हा त्या काळात होते तेव्हाची ती शिकवण आहे. आता काळ बदललाय, आता लोक बदललेत, आता समाज बदललाय, आता आपण दुसरी नवीन शिकवण द्यायला पाहिजे. आणि इस्कॉनच्या मंदिरामध्ये त्या व्यक्तींनी शिकवण थोडी बदलली. तर असं म्हणतात, त्या प्रभुपादांच्या मूर्ती समोर त्यांच्या पादुका होत्या. आणि तेव्हा प्रभुपाद जेव्हा तिथे जायचे तेव्हा त्यांच्या स्वतः वापरलेल्या चपला पादुका होत्या त्या. तर म्हणतात एक दिवशी त्या पादुका नाहीशा झाल्या. एक दिवशी त्या पादुका कोणाला सापडेना. आणि 10-1 वर्ष त्या सेंटरमध्ये, त्या मंदिरामध्ये बरंच काही वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. नंतर सगळं ते शांत झालं. मग नंतर पुन्हा एकदा त्यांनी श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांवर आधारित तत्वज्ञान सुरू केलं आणि त्या सेंटरमध्ये पुन्हा एकदा प्रभुपाद काय म्हणतायत, प्रभुपादांचं काय म्हणणं आहे, प्रभुपादांची शिकवण काय, त्याला प्राधान्य मिळालं. एक दिवशी अचानक त्या पादुका तिथे प्रभुपादांच्या मूर्तीसमोर पुन्हा एकदा आल्या. कोणाला जर माहिती पाहिजे असेल तर मला वैयक्तिक भेटू शकता. मी तुम्हाला सर्व डिटेल्स सांगेन, पण क्लासमध्ये सांगू शकत नाही. सांगायची गोष्ट काय, त्या फोटोमध्ये, त्या मूर्तीमध्ये कृपया कधीही असा विचार करू नका की प्रभुपाद नाहीयेत. जसे श्रीकृष्ण मूर्तीमध्ये नेहमी असतात तसे श्रीकृष्णांचे प्रामाणिक शुद्ध भक्त नेहमी त्यांच्या फोटोमध्ये आणि त्यांच्या मूर्तीमध्ये असतात. म्हणून आपण असं कधीही वागू नये की श्रील प्रभुपादांची मूर्ती तिथे राहील पण त्यांच्या पादुका निघून जातील. पादुका निघून गेले म्हणजे त्या व्यक्तीने ते पादुका घातले आणि ते मंदिर सोडून गेले. आणि जेव्हा त्यांनी बघितलं की हे माझ्या दिलेल्या शिकवणीच्या व्यतिरिक्त जात आहेत, श्रील प्रभुपादांनी ते राहावं वाटलं नाही. पण जेव्हा पुन्हा एकदा त्यांनी श्रील प्रभुपादांची शिकवण स्वीकार केली तेव्हा मग श्रील प्रभुपाद तिथे पुन्हा एकदा आले. तर ही गंमत आहे. जर आपण आपल्या मंदिरात, जर आपण आपल्या सेंटरमध्ये श्रील प्रभुपादांची शिकवण स्वीकारली आणि त्याची शिकवण कुठे लिहिली आहे, श्रील प्रभुपादांच्या जीवनातील अनेक घटना आहेत, पण मुख्य शिकवण श्रील प्रभुपादांनी त्यांच्या पुस्तकात दिली आहे. जेव्हा आपण श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांवर आधारित चर्चा करू, जेव्हा आपण श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये दिलेल्या शिकवणीच्या आधारित एकमेकांशी संबंध स्थापित करू, तेव्हा आपण श्रील प्रभुपादांच्या इस्कॉनमध्ये भाग घेऊ. आपण दररोज म्हणतो इस्कॉन फाउंडर आचार्य, बीबीटी संस्थापक आचार्य, हिज डिवाइन ग्रेस एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. आपल्याला हे नेहमी वारंवार माहिती पाहिजे, आपण ज्या इस्कॉन मध्ये भाग घेतोय, आपण ज्या इस्कॉनचा आनंद घेतोय, आपण ज्या इस्कॉन मध्ये प्रेरणा प्राप्त करतोय, त्या सर्व प्रेरणेचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद आहेत. कधी कधी असं होऊ शकतं की आपण इस्कॉनच्या मंदिरामध्ये स्वतःच एक इस्कॉन निर्माण करू. हे छोटंसं इस्कॉन आहे, हे माझं इस्कॉन आहे, याचा संस्थापक आचार्य कोण आहे, एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद मी आहे. आपण ते करू शकतो. आपल्याला तेवढी सूट श्रीकृष्णाने दिली आणि प्रभुपादांनी पण दिली आहे. फक्त आपण जर प्रभुपादांच्या शिकवणी दूर ठेवून जेव्हा आपण एक स्वतःचं छोटंसं इस्कॉन स्थापित करू, त्यामध्ये जे लोक असतील आणि आपण स्वतः, आपल्याला श्रीकृष्ण स्थान देतील का? आपण श्रीकृष्णांचे अधिकृत प्रतिनिधी आहोत का? श्रील प्रभुपाद श्रीकृष्णांचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. श्रीकृष्णांनी श्रील प्रभुपादांना पूर्णपणे ऑथरायझेशन दिलंय, तुम्ही जे सांगाल ते खरं, तुमच्या मार्गावर जे येतील त्यांना मी गोलोक वृंदावनामध्ये घेईन. आणि आपण काय करतो, आपण इस्कॉन मध्ये स्वतःच एक छोटं इस्कॉन निर्माण करतो. आणि ज्या दिवशी आपण छोटं इस्कॉन निर्माण करतो त्या दिवशी आपल्यासाठी गोलोक वृंदावनाचे दरवाजे तत्क्षण बंद होतात. म्हणून आपल्या इस्कॉनला, आपल्याला प्रभुपादांचं इस्कॉन टिकवून ठेवायचंय. आपण कदाचित त्याच्यामध्ये काही भर नाही करणार, आपल्यामध्ये तेवढी क्षमता नसेल, पण कमीत कमी एक काम करायचंय, प्रभुपादांनी जे इस्कॉन आपल्याला दिलंय त्याला तसं प्रभुपादांचं इस्कॉन ठेवायचंय. आणि ते प्रभुपादांचं इस्कॉन जर आपल्याला स्थापित करायचं असेल, टिकवून ठेवायचं असेल, एकच त्याच्यासाठी गोष्ट आहे, ती म्हणजे प्रभुपादांनी आपलं मनोगत, प्रभुपादांनी आपल्या भावना, प्रभुपादांनी आपल्याला जी काही भेट द्यायची होती ती त्यांच्या पुस्तकांमध्ये दिली आहे. त्या पुस्तकांचं नियमित वाचन, त्या पुस्तकांचं नियमित चर्चा, त्या पुस्तकांचं नियमित वितरण जेव्हापर्यंत आपण नाही करणार तेव्हापर्यंत कदाचित आज प्रभुपादांचं इस्कॉन आहे, 50 वर्षांनी एक दुसरं इस्कॉन असेल, तेव्हा काहीतरी कोणतरी म्हणतील संस्थापक आचार्य अमुक अमुक व्यक्ती की जय. त्या दिवशी आपल्याला समजायला पाहिजे
त्या सेंटरसाठी, त्या मंदिरासाठी, त्या भक्त समाजासाठी गोलोक वृंदावनाचे दरवाजे बंद झालेत. म्हणून वारंवार श्रील प्रभुपाद आपल्या गुरूंच्या इच्छापूर्तीसाठी आपल्या शिष्यांना नेहमी म्हणायचे, पुस्तकं कुठे आहेत? मी पुस्तकांचं भाषांतर करतोय, पुस्तकं कुठे आहेत? पुस्तकं तुम्ही का नाही वितरित करत आहात? तर ज्या पुस्तकांमध्ये श्रील प्रभुपादांनी आपलं मन व्यक्त केलंय ते पुस्तक आपल्याला प्राप्त झालेत आणि किती किती लोकांचे काय काय वेगवेगळे अनुभव आहेत. एक भक्त होते, ते शहरात राहत होते, पुस्तकांचं वितरण करत होते. एक दिवशी एका बस डेपो मध्ये गेले आणि त्या बसमध्ये चढून बस सुटायच्या आधी पुस्तकांचं वितरण करतात. तिथे काही मुली बसल्या होत्या, कॉलेजच्या मुली बसल्या होत्या. त्यातल्या एका मुलीला जाऊन म्हणतात, हे घे भगवद्गीता. तर ती म्हणते, भगवद्गीता आहे माझ्याकडे. तर हे म्हणतात, तुमच्याकडे कदाचित भगवद्गीता असेल पण ती अधिकृत नाहीये. ही भगवद्गीता जशी आहे तशी मूळ जी भगवद्गीता आहे ती आहे. तर ते म्हणतात, असं तर सगळेच जण म्हणतात, आमची मूळ भगवद्गीता, आमची मूळ भगवद्गीता आहे. का घेऊ मी तुमची भगवद्गीता? तर हे म्हणाले, त्वरित म्हणाले, तुम्ही या बसमध्ये का बसले आहात? याच बस डेपोमध्ये 10 अजून बस आहेत, त्या बसमध्ये का नाही बसले आहात? तर तेव्हा ही तरुण मुलगी म्हणते, कारण या बस डेपोमध्ये जे 10 बस आहेत त्या सर्व माझ्या ठिकाणी नाही चालल्यात. केवळ हीच बस माझ्या ठिकाणी चालली आहे, बाकीचे 10 बस दुसरीकडे कुठे कुठे चाललेत. मग तसंच हे भक्त म्हणाले, ही जी भगवद्गीता आहे ना, तुम्हाला जिथे जायचंय तिथे घेऊन जाईल, श्रीकृष्णांकडे घेऊन जाईल. बाकीचे जे बस आहेत ते कुठे घेऊन जातील माहिती नाही, बाकीच्या गीता कुठे ते घेऊन जातील माहिती नाही. तर त्या मुलीने घेतलं नाही, तिला अहंकार होता, तिच्या प्रश्नाला उत्तर मिळालं होतं. तर या भक्तांनी योग्य ते उत्तर दिलं आणि निघायला लागले. पण तिच्या एका मैत्रिणीला लक्षात आलं, गोष्ट बरोबर आहे. या बस डेपोमध्ये 10 बस उपलब्ध आहेत, पण एकच बस माझ्या गंतव्यस्थानाला जाईल, बाकीच्या बस कुठे जातील मला माहिती नाही. तशी ही गीता जशी आहे तशी प्रभुपादांनी शास्त्रशुद्ध आपल्याला माहिती दिली आहे. तर ही घेतली तर आपण गोलोक वृंदावनामध्ये श्रीकृष्णांना प्राप्त करू, दुसऱ्या बसने कुठे जाऊ माहिती नाही. एक भक्त सांगत होते, एकदा एक औषधांचं दुकान होतं आणि त्याच्या समोर एका चहाचं दुकान होतं. तर औषधाच्या दुकानाचे मालक हे चहा प्यायला गेले. तर तेव्हा ते चहाच्या दुकानाचे मालक या औषधाच्या दुकानात आले आणि म्हणतात, अरे डोकेदुखीचं औषध आहे का? तर म्हणतात, साहेब मी इथे नवीन आहे, थोडे 2 मिनिटं थांबा, आमचे साहेब थोडे बाहेर गेले आहेत, 2 मिनिटात येतील. मग ते चहा पिऊन आले. इथे व्यक्ती म्हणतात, काय पाहिजे तुम्हाला? मला डोकेदुखीचं औषध पाहिजे, खूप डोकं दुखतंय हो माझं, ते डोकेदुखीचं औषध द्या. तर मग ते औषधाच्या दुकानाचे मालक गेले, त्यांनी औषधाचं शोधून काढलं, डोकेदुखीचं औषध त्यांना दिलं आणि त्यांना म्हणालं, तुम्ही काय करता? म्हणे, समोर ते जे चहाचं दुकान आहे ते माझं आहे. आणि मग यांना विचारलं, तुम्ही कुठे गेले होते? तर म्हणाले, माझं डोकं दुखत होतं म्हणून मी चहा प्यायला तुमच्या दुकानात गेलो होतो. तर तो औषधाच्या दुकानाचा मालक डोकं दुखतंय म्हणून चहा प्यायला जातोय आणि चहाच्या दुकानाचा मालक डोकं दुखतंय म्हणून औषधाच्या दुकानामध्ये औषध घेतोय. मग उपचार कोणाकडे? मग खरं औषध कोणाकडे? औषध दोघांकडेही नाही. याला वाटतं औषध त्याच्याकडे, त्याला वाटतं औषध इकडे. असं करत करत सर्वजण औषध शोधतायत. म्हणून कोणाला वाटतं पुढाऱ्यांकडे औषध आहे, कोणाला वाटतं धनी मोठ्या मोठ्या लोकांकडे औषध आहे, कधी कोणाला वाटतं ज्ञानी लोकांकडे औषध आहे. खरं औषध कोणाकडे माहितीये? प्रामाणिक शुद्ध भक्तांकडे औषध आहे. जेव्हा आपण श्रील प्रभुपादांकडे जाऊन म्हणून, प्रभुपाद माझ्या हृदयामध्ये खूप भीती आहे, त्यासाठी काही औषध आहे का? प्रभुपाद माझ्या हृदयामध्ये खूप गर्व आहे, त्यासाठी काही औषध आहे का? प्रभुपाद माझ्या जीवनामध्ये अहंकाराचा खूप मारा आहे, त्यासाठी काही औषध आहे का? प्रत्येक प्रत्येक रोगावर, प्रत्येक समस्येवर औषध हे शुद्ध भक्तांकडे उपलब्ध असतं. तर म्हणून याच्यासाठी प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे, याच्यासाठी पुस्तक वाचन खूप महत्वाचं आहे. आणि वारंवार ही एक अनेक अशा गोष्टी लक्षात येतात ज्याच्यामध्ये अमुक भक्त आहेत, ते केवळ एका पुस्तकामुळे. एक मुलगा इतक्यात रोज सकाळी मंदिरात येतो, त्याला मी विचारलं की तू कसा काय येतोस, कुठल्या कार्यक्रमाशी जोडला जायचं? म्हणतो, पहिल्यांदा मला कोणीतरी भगवद्गीता दिली आणि ती भगवद्गीता वाचून त्याला लक्षात आलं. लहानपणापासून घरी विष्णूची पूजा करायचं वातावरण होतं, पण म्हणतो, पण प्रभूजी या भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान दिलंय ना ते कधी प्राप्त नाही. अजून एक गोष्ट सांगतो मी तुला, मुंबईमध्ये एक गुजराती भक्त आहेत. तर गुजराती लोक हे श्रीकृष्णाचेच भक्त असतात. त्यांच्याकडे भागवत वगैरे त्यांच्या आईंनी वाचलंय. हे डॉक्टर आहेत, त्यांची आई गृहिणी आहे, तर ती भागवत वाचली. तर आता या कार्तिक महिन्यामध्ये त्यांनी मला विचारलं, कार्तिक नाही, भाद्र पौर्णिमेमध्ये त्यांनी विचारलं की माझ्या आईला मी भागवत देऊ का म्हणून. तर म्हटलं हो द्या. तर त्यांनी श्रील प्रभुपादांचं बीबीटीचं गुजराती भागवत आपल्या आईला भेट दिलं.
भाद्र पौर्णिमेच्या दिवशी. तर म्हणाली, आई म्हणाली, हो ठीक आहे, चांगली आहे, मी वाचीन भागवत. तर त्या दिवशी असा तो एवढा मोठा बॉक्स आहे त्याचा, जसं 18 पुस्तकांचं भागवत आहे आपलं, तसा तो एवढा मोठा बॉक्स आला. तर त्याची आई त्या कुरिअरवाल्याकडे बघते आणि म्हणते, हे काय? तर तो म्हणतो, तुम्ही भागवत मागवलं तर भागवत आहे. तर तिची आई अशी बसली सोफ्यावर आणि असे हात केले, एवढा भागवत? तर मग यांनी विचारलं, मग भागवत असं मोठंच असतं ना? ते म्हणतात, नाही, आतापर्यंत मी जे भागवत असलं ते एका सिंगल पुस्तकाचं भागवत असतंय. पूर्ण 12 स्कंदाचं भागवत त्या माताजींनी, जे लहानपणापासून श्रीकृष्णाचे भक्त आहेत, ते एका पुस्तकामध्ये त्यांनी बघितलंय. ते आता माझ्याकडे इथे 10वा स्कंद आहे. या एका पुस्तकाची किती जाडी आहे? या एवढ्या एका पुस्तकामध्ये त्यांनी संपूर्ण भागवत अनेक वेळा वेगवेगळं वाचलंय. त्यांनी एवढं मोठं भागवत बघितलंच नव्हतं आणि त्यांना वाटलं की एवढं मोठं भागवत आहे की दुसरं काही आहे. त्यांना त्या भक्तांनी ओढून दाखवलं प्रत्येक श्लोकावर भाषांतर, त्या भाषांतरवर तात्पर्य. तेव्हा त्यांना लक्षात आलं, आजपर्यंत मी जे भागवत वाचत होती ते इन शॉर्ट भागवत होतं. आता जेव्हा भागवत वाचते तेव्हा एकेका शब्दाचा अर्थ काय, त्या प्रत्येक श्लोकाचा भाषांतर काय, त्याचं तात्पर्य काय. आता मला म्हणत होते, पहिल्या पुरुषोत्तम मासामध्येच त्यांनी 2 स्कंद वाचून काढले. त्यांचं वय 75-80 असेल. पण म्हणाले, पहिल्यांदा मला हे भागवत असं विस्तृत भागवत मिळालं. पहिल्यांदा श्रीकृष्णांबद्दल एवढी विस्तृत माहिती मिळाली मला. तशी किती भक्तांची अशा किती गोष्टी, गुजराती असू दे, वारकरी असू दे, जे म्हणतायत की प्रभूजी एवढे डिटेलमध्ये श्रीकृष्णांबद्दल आसक्ती, श्रीकृष्णांबद्दल आकर्षण कधी मिळालं नाही. विचार करा, हे ज्ञान आपल्याला सहजासहजी कुठे आपण कधी शोधायला गेलो नाही, प्रभुपादांनी आपल्या हातामध्ये दिले. तर कृपया श्रील प्रभुपादांची केवळ एकच अपेक्षा आहे की हे ज्ञान तुमच्यापर्यंत मी पोहोच केलंय आणि कृपया तुम्ही हे ज्ञान पुढे पोहोच करा. तर श्री चैतन्य महाप्रभू आहेत. श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत यात्रेमध्ये गावोगावी गेले आणि जर तुम्ही मध्य लीलेमध्ये त्याचं वर्णन वाचलं तर म्हणतात, श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा दृष्टीपात करायचे तेव्हा त्याच्या व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण व्हायचं आणि श्री चैतन्य महाप्रभू पुढच्या गावी निघून जायचे आणि तो व्यक्ती त्याच्या गावी जायचा, तेव्हा तिथे त्याचा दृष्टीपात ज्याच्यावर पडायचा तेव्हा त्याच्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम प्राप्त व्हायचं. असं करत करत श्री चैतन्य महाप्रभूंनी केवळ हरिनाम संकीर्तनाने आणि केवळ दृष्टीपाताने प्रेम पसरवलं. श्री चैतन्य महाप्रभूंची वेगळी शक्ती आहे. आपण श्री चैतन्य महाप्रभूंसारखी शक्तिशाली नाही, पण आपण एक काम करू शकतो. श्री चैतन्य महाप्रभूंच्या हृदयातलं प्रेम जे त्यांनी रूप गोस्वामींना दिलं, रूप गोस्वामींनी ते प्रेम जीव गोस्वामींना दिलं, जीव गोस्वामींनी ते प्रेम त्यांच्या शिष्यांना दिलं. असं करत करत परंपरेमध्ये भक्तिविनोद ठाकूर, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांपर्यंत श्री चैतन्य महाप्रभूंचं प्रेम आहे. आणि ते एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या भक्तिवेदांत तात्पर्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंचं जे प्रेम आता आहे ते आपण जेव्हा लोकांना देतो, एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो, जे आतापर्यंत आपण गोष्टी ऐकल्या परिवर्तनाच्या, पुस्तक वाचून परिवर्तन. कोणी 75 वर्षाच्या महिला असू दे किंवा 22 वर्षाचे कॉलेज स्टुडंट असू दे किंवा कोणी असू दे, किती लोकांमध्ये. सो श्री चैतन्य महाप्रभू दृष्टीपात करून परिवर्तन करायचे. तोच श्री चैतन्य महाप्रभूचा प्रेममय दृष्टीपात आज श्रील प्रभुपादांच्या पुस्तकाच्या रूपात आपल्याकडे आहे. आपण जेव्हा हे भागवत किंवा ही गीता जेव्हा आपण कोणाला भेट देतो, आपण एका अर्थाने श्री चैतन्य महाप्रभूंचा दृष्टीपात देतो आणि जसं श्री चैतन्य महाप्रभूंचा दृष्टीपात लोकांना नुसतं स्पर्श करून परिवर्तित करायचा आणि तो व्यक्ती दुसऱ्यांना परिवर्तित करायचा, तसंच आज जेव्हा आपण कोणाला पुस्तकं देतो तो व्यक्ती परिवर्तित होतो आणि त्या पुस्तकाच्या आधारावर जेव्हा तो चांगला भक्त बनतो तेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीला परिवर्तित करतो. विचार करा, आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंचा दृष्टीपात आज श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांच्या रूपामध्ये उपलब्ध आहे आणि केवळ आपल्यासाठी उपलब्ध नाहीये, आपण पूर्ण पृथ्वीवर श्री चैतन्य महाप्रभूंचा दृष्टीपात देऊ शकतो. किती आपल्यासारख्या साधारण व्यक्तीला कितीही मोठी असाधारण संधी प्राप्त झाली आहे श्री कृष्णांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, श्री चैतन्य महाप्रभूंचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. कुठे आपण होतो आणि कोण आपल्याला प्रतिनिधी म्हणून स्वीकारणार होतं. इस्कॉनमध्ये यायच्या आधी कोण बारामतीतले किंवा महाराष्ट्रातले श्रेष्ठ व्यक्ती जे तुम्हाला म्हणाले असते, तू माझा प्रतिनिधी, तू जाऊन दुसऱ्यांना सांग की तू माझा प्रतिनिधी आहेस. आपण कोणाचं प्रतिनिधित्व करणार होतो? आपण स्वतःचं प्रतिनिधित्व करणार होतो, काम क्रोध वासनेचं प्रतिनिधित्व करणार होतो. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला स्वीकार केलंय त्यांच्या प्रमुख भक्ता श्रील प्रभुपादांच्या म्हणण्यानुसार. आणि आज श्रील प्रभुपादांचं प्रतिनिधित्व करायचा आपल्याला चान्स मिळतोय, शुद्ध वैष्णवांचं प्रतिनिधित्व करण्याचा चान्स मिळतोय. आज जेव्हा आपण कोणाच्या घरी जाऊन त्यांना म्हणू हे शुद्ध श्रीकृष्णांचं बोलणं आहे, श्रीकृष्णांचे विचार आहेत, कृपया तुम्ही घ्या, ते व्यक्ती आपल्याला
एका शुद्ध भक्ताचे प्रतिनिधित्व म्हणजे तुम्ही प्रभुपादांचे प्रतिनिधी आहात. आपण आहोत श्रील प्रभुपादांचे प्रतिनिधी नाही होत, आपली पात्रता नाही. पण श्रील प्रभुपाद म्हणतात, तुम्ही माझे प्रतिनिधी, कृपया श्री चैतन्य महाप्रभूंचा प्रेममय दृष्टीपात, माझे हे विचार, माझ्या हृदयातले शास्त्रोक्त विचार कृपया तुम्ही दुसऱ्यांना द्या आणि माझे प्रतिनिधी बना. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात आपल्याला, जार देख तारक कृष्ण उपदेश, आमार आज्ञाय गुरु हैया तारे. आमार आज्ञा आहे, आपली पात्रता नाहीये, पण श्री चैतन्य महाप्रभूंची आज्ञा आहे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या आज्ञेला आपण नाही कसं म्हणणार? श्री चैतन्य महाप्रभूंना आपण कसं, मला तुमची आज्ञा नाही स्वीकारायची, नाही म्हणू शकत. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी आज्ञा दिली, आमार आज्ञाय गुरु हैया. श्री चैतन्य महाप्रभूंच्या म्हणण्यानुसार आपण दुसऱ्यांना मार्गदर्शन करू. श्रील प्रभुपादांच्या म्हणण्यानुसार श्रील प्रभुपादांच्या शुद्ध वैष्णवांचं प्रतिनिधित्व करू आणि त्यांचे प्रतिनिधित्व, त्यांचं दास, त्यांची आज्ञा पालन करण्यासाठी आपण कमीत कमी या वर्षी कठीण परिस्थितीमुळे घरोघरी नाही जाऊ शकत, पण आपण व्हॉट्सअपवर बसलोय का? आपण फेसबुकवर आहो का? आजपर्यंत जेव्हापर्यंत आपला डिसेंबर महिना नाही आला, कुठलाही मेसेज यायचा लगेच आपण आपल्या मित्रांना फॉरवर्ड करायचो. हा मेसेज आला, इथे फॉरवर्ड केला, तिथून एक मेसेज आला, तिथे फॉरवर्ड केला. जर बसल्या बसल्या आपण एवढे मेसेज फॉरवर्ड केलेत, आपण या डिसेंबर महिन्यामध्ये भगवद्गीतेचा एक श्लोक वाचू आणि त्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये एक छान वाक्य असेल प्रभुपादांचं कुठे, ते वाक्य जर तुमच्या मित्रांना, तुमच्या ओळखीच्या लोकांना जर आवडणारं असेल, मदत करणारं असेल, तर ते व्हॉट्सअपने टाकून म्हणू, जर भगवद्गीता जशी आहे तशी एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्याद्वारा लिखित आणि त्याच्या या श्लोका क्रमांकाच्या तात्पर्यामध्ये हे सुंदर वाक्य आहे, मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करतो. त्या व्यक्तीला म्हटलं, अरे हे एवढं सुंदर वाक्य, एवढं सुंदर ज्ञान कुठल्या पुस्तकात आहे? अशी आपण जेव्हा भूक निर्माण करू तेव्हा कदाचित तिथूनच एक ऑर्डर येईल, तिथूनच लोक म्हणतील, अहो आम्हाला गीता द्या, अहो आम्हाला भागवत द्या. विचार करा, श्रीकृष्ण किती विस्तृत दृष्टिकोनाचे आहेत. म्हणतात की तुम्हाला घरोघरी शारीरिक स्तरावर जाण्याची गरज नाहीये, तुम्ही व्हॉट्सअप मध्ये बसल्या बसल्या माझी थोडी जाहिरात करू शकता का? व्हॉट्सअपद्वारे बसल्या बसल्या थोडे काही व्हिडिओ पाठवू शकता का? थोडे काही चित्र पाठवू शकता का? आणि माझं प्रतिनिधित्व करून इतरांचं कल्याण करू शकता का? आणि इतरांचं कल्याण करता करता स्वतःचं पण कल्याण करू शकता का? अत्तराच्या दुकानामध्ये जो काम करतो तो दिवसभर अत्तर विकतो, पण दुसऱ्यांना दिवसभर अत्तर विकता विकता संध्याकाळी जेव्हा घरी जातो तेव्हा बायको म्हणते, तुमच्या हाताला खूप सुगंध येतोय हो, तुम्ही पण अत्तर विकत घेतलं का? तो म्हणतो, नाही, आज मी अत्तर विकत नाही घेतलं, पण दिवसभर अत्तर विकलं. दिवसभर अत्तर विकता विकता त्याच्या हाताला पण सुगंध येतो. तसंच आयुष्यभर जेव्हा आपण श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांना वितरित करू, प्रामाणिकपणे जेव्हा आपण शिकवणीला वितरित करू, मार्गदर्शन करू, तेव्हा कदाचित आपल्यामध्ये पण त्या अत्तराचा काहीतरी सुगंध येईल आणि लोक म्हणतील, तुम्ही पण चांगले भक्त दिसताय. तेव्हा मग आपल्याला लक्षात येईल की मी चांगला भक्त कधीच नव्हतो, पण श्रील प्रभुपादांचं प्रतिनिधित्व करता करता, त्यांची कृपा प्राप्त करता करता आज इथपर्यंत पोहोचलो आहे. तर आपल्याला खूप मोठी सुवर्ण संधी आहे. 25 डिसेंबरला गीता जयंती, आणि या गीता जयंती निमित्त रोज आपण सर्व भक्तांना विनंती करतोय की आपापल्या परीने तुमची जेवढी शक्यता असेल तेवढी, फेसबुकवर तुमचे 10 मित्र असतील तर 10 मित्रांना, व्हॉट्सअपवर जर तुमचे 500 मित्र असतील तर त्यांना कृपया कमीत कमी एक मेसेज पाठवा. गीता जयंतीच्या दिवशी गीता बोलली श्रीकृष्णांनी, आणि अर्जुनाच्या चेतनेमध्ये खूप मोठा एक फरक आणला, क्रांती आणली. तसं आपल्या जीवनामध्ये आज पण आपल्या समोर पण खूप समस्या आहेत, आपल्या समोर पण खूप विचार आहेत, काय करावं, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. आपण पण आजच्या या आधुनिक 21व्या शतकामध्ये या क्षणी पण श्रीकृष्णांचं प्रामाणिक मार्गदर्शन स्वीकारू शकतो. तर कृपया श्रील प्रभुपादांच्या इच्छेपूर्तीसाठी, श्रील प्रभुपादांना प्रसन्न करण्यासाठी आपण एकत्र येऊन जेवढं शक्य असेल तेवढं स्वतःला सुरक्षित ठेवून, स्वतःला धोक्यात न टाकता, पण बसल्या बसल्या कम्प्युटरद्वारे, फोन करून आपण नक्कीच पुस्तकांचं वितरण करू शकतो. अशा प्रकारे सर्व भक्तांना माझी नम्र विनंती आहे, जर शक्य असेल, जर आपण श्रील प्रभुपादांना प्रसन्न करू शकत असू तर कृपया यथाशक्ती यथामती आपण श्रील प्रभुपादांच्या ग्रंथांचं, या दिव्य ग्रंथांचं वितरण करूया. आणि श्रील प्रभुपादांना या महिन्याच्या शेवटी इस्कॉन बारामती कडून एक छान भेट अर्पण करूया. श्रील प्रभुपाद, कदाचित या वर्षीचा स्कोर आमचा फार कमी आहे, कदाचित मागच्या वर्षीचा स्कोर खूप जास्ती होता, कदाचित पुढच्या वर्षीचा स्कोर पण खूप जास्ती असेल, पण एक मात्र आम्ही तुम्हाला गोष्ट सांगतो,
परिस्थिती फार बदलली. मागच्या वर्षी आम्ही बस पार्टी काढली, मागच्या वर्षी आम्ही गाड्यांनी गेलो, यावर्षी आम्ही गाड्यांनी नाही जाऊ शकलो. शासनाचे भरपूर नियम होते. पण आम्ही एक गोष्ट केली. आम्ही तुमची सेवा थांबली नाही. आम्ही तुमच्या पुस्तकांच्या वितरणला विराम नाही दिला. आम्ही त्याला थोडासा वेग कमी केला. आम्ही थोडं जरा त्याला नियोजन त्याचं बदललं. पण ज्या दिवशीपासून इस्कॉनमध्ये आलोय, त्या दिवशीपासून आजपर्यंत दरवर्षी न चुकता डिसेंबर महिन्यामध्ये पुस्तक वितरण करण्याचा प्रयत्न केला. खारुताईसारखा प्रयत्न केला. कधी जास्ती केला, कधी कमी केला, पण आम्ही आमचे प्रयत्न थांबवले नाही. कर्मणी एव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. श्रीकृष्ण गीतेमध्ये आपल्याला म्हणतात, प्रयत्न करा. यश मिळेल की नाही माहिती नाही. तसं आपण श्रील प्रभुपादांना वर गेल्यावर सांगू शकतो, प्रभुपाद आम्ही दरवर्षी कोविड असू दे नाही तर भोविड असू दे, जे असेल ते असेल, आम्ही आमचा प्रयत्न केला. तर तेव्हा कदाचित श्रील प्रभुपाद आपल्यावर खुश होतील, म्हणतील चला तुम्ही श्रीकृष्णांचे प्रामाणिक भक्त दिसताय, कर्मणी एव अधिकारस्ते या श्लोकाचं तुम्ही पालन केलं. तर अशा प्रकारे श्रील प्रभुपादांना प्रसन्न करण्याची आपल्याकडे आज एक सुवर्ण संधी उपलब्ध आहे. यथाशक्ती यथामती आपण यामध्ये भाग घ्या, अशीच आमची आपल्या सर्वांच्या चरणी एक नम्र प्रार्थना आहे. हरे कृष्ण.